सह्याद्रीच्या या पाऊल वाटेवर पाऊल ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे हवासुद्धा परवानगी घेऊन वाहते. समोर लाखोची फौज असो किंवा काळजाचा थरकाप उडवणारा शत्रू, ज्याच्या केवळ एका गर्जनेने विजापूरचं तख्त थरथरलं होतं, तो म्हणजे माझ्या राजाचा बुलंद प्रतापगड. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्रीची पाऊलवाट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे स्वराज्यावर आलेलं संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीने आणि शौर्याने मातीत मिळवलं. महाबळेश्वरचा बुलंद रक्षक म्हणून ओळख असलेला प्रतापगड, जो तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहे. आज आपण प्रतापगड हा किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. तर चला मग माझ्यासोबत राहा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. मित्रांनो, ह्या प्रतापगडावरती येण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुणे बेंगलोर हायवेवरून वायकडे एक फाटा फुटतो. वायवरून आपल्याला महाबळेश्वर, पाचगणी, महाबळेश्वर आणि महाबळेश्वरवरून ज्यावेळेस पोलादपूरकडे रस्ता जातो त्या रस्त्याला येऊन लेफ्ट साईडला आपल्याला प्रतापगडला जाण्यासाठी एक कमान आहे. त्या कमानीतून आता आलं की एक 4 किलोमीटरवरती हा किल्ला आहे. आणि दुसरा मार्ग जर म्हणाल तर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर मुंबई ते गोवा जो हायवे आहे, मुंबई गोवा हायवेवरून डायरेक्ट तुम्ही पोलादपूरला येऊ शकता आणि पोलादपूरवरून डायरेक्ट लेफ्ट मारून आंबेनेळे घाटातून तुम्ही वरती येऊ शकता. असे दोन मार्ग आहेत. तुम्ही ज्या भागातून येत असाल त्या भागातून येऊ शकता. सर्वसाधारण पुण्यापासून हे अंतर माझ्या मते समथिंग 150 किलोमीटरच्या आसपास असेल आणि मुंबईवरून सरासरी 300 किलोमीटर असा परिसर आहे. गडाला काय फारसं ट्रेकिंग नाही आहे. खाली तुम्ही गाडी लावू शकता पायथ्याला, कारण गाडी वरपर्यंत येते आणि तिथून मग डायरेक्ट डांबरी रस्ता आहे किल्ल्यावरती येण्यासाठी. हार्डली एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही गडावरती पोचू शकता. हा गडाचा सुंदर व्ह्यू. हा आहे प्रतापगडचा बुलंद महादरवाजा. गोमुखी बांधणीचा हा दरवाजा शत्रूसाठी एखाद्या मृत्यूच्या जाळ्यासारखा होता. हत्तीची धडक बसू नये म्हणून लावलेले हे अनुकुचीदार लोखंडी खिळे आणि दोन्ही बाजूंना असलेले जय विजय बुरुज आजही स्वराज्याच्या कणखर सुरक्षेची साक्ष देतात. येथून आत शिरताना आजही अंगावर शहारे येतात. जेव्हा शत्रू दरवाजापाशी पोहोचायचा तेव्हा या दोन बुरुजावरून मावळे त्यांच्यावर दगड, गरम तेल किंवा तोफांचा मारा करायचे. दरवाजा उघडण्यापूर्वीच अर्धा शत्रू येथेच संपायचा. दरवाजावर जे मोठे लोखंडी खिळे दिसतात त्यांना हत्तीपागा किंवा संरक्षणात्मक खिळे म्हणतात. त्या काळी शत्रू हत्तीच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचा. हत्तीने कपाळाने दरवाजाला धडक दिली की हे खिळे हत्तीच्या मस्तक सोलून काढायचे, ज्यामुळे हत्ती वेदनेने मागे फिरायचा. हे केवळ खिळे नाहीत तर शत्रूंच्या हत्तींचा माज उतरवणारी स्वराज्याची अस्त्र आहेत. मित्रांनो, प्रतापगड जो हा किल्ला आहे याचं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली मोरोपंत पिंगळे यांच्याकडून करून घेतले होते. कारण जावळीच्या खोऱ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. जर तुम्ही किल्ल्याचा परिसर जर पाहिला, आता हा आहे महाद्वार.
हे महाद्वार अशा पद्धतीने बांधलेलं आहे की शत्रूला चकवा देण्यासाठी, म्हणजे शत्रूला दिसणार नाही अशी ह्या दाराची बांधणी आहे. त्यालाच आपण गोमुखी असे म्हणतो. मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारची गोमुखी बांधणी आहे. जरी शत्रू असा खालून वरती याला बघितलं तर त्याला दरवाजा दिसत नाही, जोपर्यंत तो या 2 बुरुजाच्या मध्ये येत नाही तोपर्यंत. अजून हे दरवाजा सुस्थितीमध्ये आहे आणि खूप छान आहे. महादरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला ही तोफ दिसते. तोफ जर पाहिला असता ही तोफ अजूनही सुस्थितीत आहे. महादरवाजाच्या पायऱ्या चढून वर आल्यावर हा जो बुलंद बुरुज आपल्याला दिसतोय हा खऱ्या अर्थाने गडाचा रक्षक आहे. दरवाजातून आत शिरणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर शेवटचा प्रहार करण्यासाठी या बुरुजाचा वापर व्हायचा. सह्याद्रीचा हा कातळ आणि त्यावरचे हे भक्कम बांधकाम पाहून थक्क व्हायला होतं. या पायऱ्या आपल्याला फक्त मंदिराकडे घेऊन जात नाहीत, तर आपल्याला 350 वर्ष मागे इतिहासात घेऊन जातात. विचार करा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या पायऱ्या चढून देवीच्या दर्शनाला जात असतील तेव्हा इथलं वातावरण कसं असेल. मित्रांनो, बाले किल्ल्यावरती जाण्यापूर्वी आपण भवानी मातेच्या मंदिरात आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून एक शिळा आणली होती आणि ती शिळा आणून ही मूर्ती देवीची घडवून घेतली होती. अफजल खानाच्या मोहिमेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी आशीर्वाद घेतलेला इतिहासात दिसून येतो. चला मंदिराचा काही भाग आपण पाहून घेऊ. या महादरवाजाच्या पायऱ्या चढून वर आल्यावर आपण पोहोचतो या पवित्र वास्तूत, म्हणजेच आई भवानीचं मंदिर. हे मंदिर साक्ष आहे त्या अढळ श्रद्धेची जी शिवरायांनी स्वराज्याच्या पायात रोवली होती. तुळजापूरला जाणे शक्य नव्हतं म्हणून महाराजांनी इथेच भवानी मातेची स्थापना केली होती. म्हणतात की अफजल खानाच्या भेटीला जाण्यापूर्वी महाराजांनी याच मंदिरात येऊन देवीचा आशीर्वाद घेतला होता. मंदिराच्या आत पाऊल ठेवताच आपल्याला जाणवते ती इथली शांतता आणि भव्यता. हे लाकडी नक्षीदार खांब आणि हा सुबक सभा मंडप, जणू आपण शिवकाळातच परतलो आहोत. गाभाऱ्यातील त्या तेजस्वी शाळीग्राम मूर्तीचे दर्शन घेतलं की मनाला एक विलक्षण शक्ती मिळते. मित्रांनो, तुम्ही जी ही ऐतिहासिक तलवार पाहत आहात ती साधीसुधी तलवार नाही, ही आहे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार. विचार करा, ज्या हातांनी बहलोल खानाचा गर्व हरण केला, ज्या हातांनी स्वराज्याच्या सीमा राखल्या, त्या हातांनी ही तलवार प्रत्यक्ष युद्धभूमीवर चालवलेली आहे. या तलवारीच्या धारेत आजही तोच तेज आणि तीच धमक जाणवते. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेतल्यावर बाहेर येताना या शस्त्रांकडे नक्की लक्ष द्या. हे केवळ लोखंडाचे तुकडे नाहीत, तर स्वराज्याच्या रक्षणासाठी रक्ताचं पाणी केलेल्या मावळ्यांची ही सोबती आहे. मित्रांनो, हे आहे बालेकिल्ल्यावरील गडाचं संरक्षण करणारं प्रवेशद्वार. या द्वाराची रचना अशी आहे की बाहेरील शत्रूला आत काय चाललंय याचा थांग पत्ताही लागायचा नाही. चला तर मग बघूया माझ्या राजाचा हा अभेद बालेकिल्ला कसा आहे. हे आहे गडावरील सर्वात महत्वाचं ठिकाण, म्हणजे सदर.
हे तेच ठिकाण आहे जेथून स्वराज्याचा कारभार चालायचा. याच जागेवर बसून माझ्या राजाने रयतेला न्याय दिला आणि येथूनच शत्रूचा नायनाट करण्याच्या योजना आखल्या गेल्या. या दगडी भिंती आजही त्या ऐतिहासिक निर्णयाच्या आणि स्वराज्याच्या वाढत्या प्रतापाच्या साक्ष देतात. बालेकिल्ल्यावर सदरेच्या अगदी जवळ हे केदारेश्वर महादेवाचे मंदिर आहे. स्वराज्याची कोणतीही मोठी मोहीम असो किंवा गडावरील दैनंदिन कार्य, महादेवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते पूर्ण व्हायचं नाही. या छोट्याशा मंदिरात जी शांतता मिळते ती शब्दात सांगणं कठीण आहे. ज्यावेळेस 1656 साली या गडाचं काम चालू होतं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना ही केदारेश्वराची स्वयंभू पिंड सापडली. त्यापूर्वी या मंदिराच्या समोरच जी जागा आहे त्या जागेमध्ये महाराजांचा पहिला दरबार भरत असत आणि तिथे काही महत्त्वाचे निर्णय ते घेत असत. अफजलखानाच्या भेटीला जाताना महाराजांनी याच केदारेश्वराच्या पिंडीवरती रुद्राभिषेक करून आशीर्वाद घेतला होता आणि या आशीर्वादानंतरच त्यांनी ही मोहीम यशस्वी पार पाडलेली होती. असा या मंदिराचा इतिहास आहे. आता आपण आलो आहोत प्रतापगडच्या सर्वात उंच टोकावर म्हणजेच बालेकिल्ल्यावर. हा तोच भाग आहे जिथून स्वराज्याची सूत्रे हलवली जायची. माझ्या समोर जो तुम्हाला पुतळा दिसत आहे तो साक्ष देतो या मातीत घडलेल्या पराक्रमाची. इथल्या दगडी अवशेषांमध्ये आजही राजांच्या पावलांचे ठसे आणि त्यांच्या विचारांचा हुंकार दडलेला आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहे गडाच्या सर्वोच्च भागावरती, ज्यालाच बालेकिल्ला असे म्हणतात. पूर्वी जो पाठीमागा आपल्याला हा पुतळा दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा, सरासरी 1957 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. पूर्वी महाराजांच्या काळामध्ये तेच बालेकिल्ला होता. त्याच्या जागेवरती हा पुतळा उभा केलेला आहे. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी प्रतापगड किल्ल्यावरती येऊन जा. इथं आल्यानंतरच तुम्हाला खरा इतिहास समजेल. खूप असं दाट झाडी दिसते आणि किर्र पक्ष्यांचा आवाज आहे. बरं वाटतंय. पूर्ण वरती आलं तसं थोडंसं जंगल आहे. प्रतापगडाची तटबंदी आजही अत्यंत भक्कम स्थितीत आहे. ही तटबंदी सह्याद्रीच्या नैसर्गिक कातळावरच दगड आणि चुना वापरून बांधलेली आहे. तटबंदीमध्ये तुम्हाला छोटे छोटे कोनाडे किंवा छिद्रे दिसतील, ज्याला जंग्या म्हणतात. येथून मावळे शत्रूवर बंदुकीतून किंवा बाणांनी मारा करत असत. तटबंदीवरून खाली पाहिल्यावर तुम्हाला जे घनदाट जंगल दिसतं तेच ऐतिहासिक जावळीचे खोरे आहे. किल्ला फिरत असताना ही सह्याद्रीची विस्तीर्ण रांग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम. मित्रांनो, आता आपण उभे आहोत प्रतापगडाच्या सर्वात रहस्यमय ठिकाणी. याला म्हणतात रेडका बुरुज. या बुरुजाच्या पायात अशा एका शत्रूचा अहंकार गाडला गेलाय ज्याने स्वराज्याला संपवण्याची भाषा केली होती. हो,
याच बुरुजाखाली अफजल खानाचं मस्तक गाडण्यात आलं होतं. स्वराज्याचा शत्रूचा शेवट कसा होतो याचा हा जिवंत पुरावा आहे. महादरवाजा आणि बालेकिल्ला पाहिल्यानंतर आता आपण आलो आहोत यशवंत बुरुजावर. हे नावच सगळं काही सांगून जातं. जेव्हा स्वराज्याच्या मावळ्यांनी खानाच्या फौजेला याच जावळीच्या मातीत धूळ चारली, तेव्हा त्या विजयाचा जल्लोष याच बुरुजावरून असमंतात गुंजला असेल. आजही या तटबंदीवरून खाली पाहिलं की त्या काळातील युद्धाचा थरार डोळ्यासमोर उभा राहतो. हा बुरुज गडाच्या अशा ठिकाणी आहे जेथून जावळीच्या खोऱ्यातील पार घाटावर आणि रडतोंडीच्या घाटावर बारीक नजर ठेवता येत असे. शत्रू जर गडाच्या मागच्या बाजूने चढून येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखण्यासाठी हा बुरुज मुख्य तळाप्रमाणे काम करायचा. या बुरुजावरून महाबळेश्वरकडील भागाकडे व जावळी खोऱ्यावरती नजर ठेवली जात असे. मित्रांनो, गडावर इतक्या उंचीवर असूनही पाण्याचे नियोजन कसे होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजेच हा भवानी तलाव. या स्थिर पाण्याकडे पाहिलं की मनाला खूप शांती मिळते. आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे गुन्हेगाराचा थरकाप उडायचा. हा आहे कडेलोट बुरुज. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्याला येथूनच काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दरीत फेकून दिलं जायचं. येथून दिसणारी ही खोल दरी आजही त्या कडक शिस्तीची साक्ष देते. शिवकाळात ज्या गुन्हेगारांनी स्वराज्याशी गद्दारी केली असेल किंवा ज्यांनी मोठे गुन्हे केले असतील त्यांना शिक्षा म्हणून या बुरुजावरून खाली दरीत फेकून दिले जात असे. यालाच कडेलोट शिक्षा म्हणत. हा बुरुज गडाच्या एका अशा टोकावर आहे जेथून कडा हजारो फूट सरळ खाली कोसळतो. येथून खाली पाहिल्यावर अक्षरशः चक्कर येईल इतकी खोली आहे. महादरवाजाच्या पुढच्या भागात आपल्याला हे काही जात्यांचे अवशेष पाहायला मिळतात. मित्रांनो, हे आहे प्रतापगडावरील सर्वात उंच टोक म्हणजेच झेंडा बुरुज. याच ठिकाणी 1659 मध्ये जेव्हा खानाचा अहंकार मातीत मिसळला तेव्हा विजयाचा भगवा पहिल्यांदा डौलाने फडकवण्यात आला होता. येथून वाहणारा हा वारा आणि समोर दिसणारा हा अथांग सह्याद्री पाहून एकच शब्द ओठावर येतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, हा तुम्हाला जो माझ्या पाठीमागे बुरुज दिसतोय त्याला झेंडा बुरुज असे म्हणतात. ज्यावेळेस अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्यावेळेस याच बुरुजावरती भगवा फडकवण्यात आला होता. चला आपण त्याला पाहूया.
जहाजावरून जेव्हा आपण या गडाकडे पाहतो तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. हा गड म्हणजे केवळ दगड मातींचं बांधकाम नाही, तर हे माझ्या राजाने उभं केलेले एक जिवंत स्वप्न आहे. येथून दिसणारा हा अतंग सह्याद्री आणि ही भक्कम तटबंदी आजही सांगते, प्रतापगड आजही अजिंक्य आहे. मित्रांनो, 10 नोव्हेंबर 1659 तो एक ऐतिहासिक दिवस होता. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या याच शामियान्यात शिवराय आणि अफजल खान यांची भेट झाली होती. दगा देणाऱ्या अफजल खानाचा कोटवा छत्रपती शिवरायांनी वाघनखांनी बाहेर काढला आणि विजय मिळवला. असे हे ऐतिहासिक ठिकाण तुम्हाला माझ्या पाठीमागे पाहायला मिळते. आजही इथं उभं राहिल्यानंतर अंगावरती अक्षरशः काटा येतोय. तुम्ही विचार करू शकता तो काळ कसा असेल. मित्रांनो, आता वेळ झाली या परतीच्या प्रवासाची. प्रतापगडचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? इतिहासाची ही पानं पलटताना मला नेहमी आनंद होतो. तुम्ही जर आयुष्यात या गडाला जर भेट दिली नसेल तर नक्की या गडाला भेट द्या आणि या गडाच्या पराक्रमाचा इतिहास समजून घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पुन्हा भेटूया अशा एका नवीन किल्ल्यावरती नवीन कथेसह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.